मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये होती। या सगळ्या संदर्भात आणि त्याच्या सुनावणी संदर्भात बोलण्यासाठी ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आपल्यासोबत आहेत। काय प्रक्रिया झाली कोर्टामध्ये आज? कोर्टामध्ये नाही झाली, हे जजेसच्या ऑफिसमध्ये चेंबरमध्येच ते 4 जज बसले आणि इथं क्लायंट किंवा पक्षकार किंवा वकील नसतात, त्यामुळे काय निर्णय झाला आहे तो गुलदस्त्यातच आहे। तो आज संध्याकाळपर्यंत आपल्याला निर्णय इंटरनेटवर समजेल। बरं, ही सगळी सुनावणी पार पडली आहे? हो, ही सुनावणी पार पडली आहे। नॉर्मली 2 वाजता जजेस बसतात परत मेन कोर्टात, आज ते 2:15ला बसलेत आणि एक क्युरेटिव्ह पिटिशन महाराष्ट्राची होती, म्हणजे मुख्यमंत्री महाराष्ट्र विरुद्ध जयश्री लक्ष्मणराव पाटील आणि दुसरी विनोद पाटील विरुद्ध जयश्री लक्ष्मणराव पाटील कनेक्टेड, त्याची सुनावणी झालेली आहे म्हणजे त्यांच्यासमोर चेंबरमध्ये। आणि दुसरी एक वेगळी क्युरेटिव्ह पिटिशन होती त्याची झालेली आहे। तर आता निर्णय काय या 4 जजेस शिवाय आत्तापर्यंत कोणालाच माहीत नाही, तो आपल्याला वेळेत समजेल संध्याकाळपर्यंत। बरं, हा निर्णय कसा समजू शकतो? तो आपल्याला इंटरनेटवरच सुप्रीम कोर्टची जी वेबसाईट आहे त्याच्यावरच समजेल। तसा काही मार्ग नाहीये किंवा ह्या याचिकेतले जे पक्षकार आहेत त्यांना पण तो ईमेलवर कळवला जाईल। काय अंदाज कधीपर्यंत लागू शकतो आणि काय हे आहे लिमिट आहे? बघ, आज संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहेच, पण कधी कधी असं होतं की 1-2 दिवस पण लागू शकतात। निर्णय जो आहे तो झालेला आहे, तो प्रकाशित कधी होतो ते आपल्याला आज संध्याकाळपर्यंत पूर्णपणे अपेक्षा आहे की यायलाच पाहिजे हा निर्णय। निकाल येस और नो या शब्दात हो, ह्याच्यात एक तर डिसमिस होऊ शकते क्युरेटिव्ह, किंवा त्याच्यात नोटीस इश्यू होऊ शकते, किंवा कोर्ट असंही म्हणू शकते की ह्याचं हिअरिंग आम्ही ओपन कोर्टात घेऊ आणि ते तारीख देऊ शकतात। तर ह्या 3 ऑप्शन्स आहेत। आता कोर्ट काय सगळं निकालात लिहिलं जाईल? निकाल तो एक ओळीचाच येईल। जर डिसमिस झालं तर डिसमिस म्हणून, नोटीस इश्यू झालं तर नोटीस, आणि जर ओपन कोर्टात लिस्ट करणार असले तर लिस्ट इन ओपन कोर्ट म्हणून। तर त्यात हा काही डिटेल्ड निकाल नसेल। ओके, हो, थँक्यू। हे होते शिंदे सर, आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की क्युरेटिव्ह पिटिशन जी होती सुप्रीम कोर्टामध्ये ती त्याची सुनावणी झाली आहे आणि निकाल आज उशिरापर्यंत किंवा 1-2 दिवसात देखील लागू शकतो। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।